मूळ एस सीचा माणूस असताना दाखले मात्र ओबीसीचा दाखला काढलेला पण एस सी दाखला देता, ओपनमध्ये इलेक्शन लढली त्याला पण एस सीचा दाखला देता, एस सीमध्ये जो लढतो त्याच्याकडे पण ओबीसीचा दाखला असतो. म्हणजे ह्या जो खेळ चाललेला आहे शासनाचा, एक प्रकारे एस सी कास्ट संपवण्याचं एक षडयंत्र ह्यामध्ये दिसून यायला लागले. या ठिकाणी मला हे कळत नाही की शासन आदरणीय कलेक्टर असू दे, प्रांत असू दे, तहसील असू देत, हे शासन म्हणून ह्या खुर्चीवर बसलेलं आहे. मग त्यांच्या ह्या डोळ्याला दिसत कसं नाही आहे? एकच माणूस ओपनमध्ये, एकच माणूस ओबीसीमध्ये, तोच माणूस एस सीमध्ये. मग असं का होतं आहे? तर हे प्रशासनामुळं हे सगळं घडत आहे. मग प्रशासनाचा उद्देश काय आहे की जाती जातीमध्ये तेढ निर्माण झालं पाहिजे, जाती जातीमध्ये दंगली निर्माण झाल्या पाहिजेत. मग एस सीने ओबीसीवर तुटून पडलं पाहिजे, ओबीसीने एस सीवरती तुटून पडलं पाहिजे. हा त्यांचा उद्देश एकंदरीत ह्या त्याचा दिसून येतो. म्हणून आम्ही एस सी कार्डच्या सर्व जाती लोक आम्ही एकत्र येऊन 9 तारखेला ह्या महाराष्ट्र शासनाला आम्ही जाग आणणार आहोत. तुम्ही जो मांडलेला जो खेळ आहे, तुम्ही जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा जो खेळ केलेला आहे, जे जातीचे दाखले एखाद्या किराणमाल दुकानामध्ये विकत मिळतात काय, अशा पद्धतीचं हे प्रशासन वागा लागलेलं आहे. एकाच माणसाला तुम्ही ओबीसी देता, एस सी देता, ओपन करता, डिक्लेअर करता, हे योग्य नाही आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या देशामध्ये संविधानाला हा डाग लावणारा हा प्रकार असल्यामुळं आम्ही या ठिकाणी आजची मिटिंग आयोजित केलेलं आहे. ते 9 तारखेच्या लाखोच्या संख्येनं मोर्चा यशस्वी करण्यासाठी आजची सभा या ठिकाणी घेतलेली आहे.